MIMच्या रायगड जिल्ह्यात विविध पदांवर नव्या नियुक्त्या करण्यात आल्या असून जिल्हाध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांच्या हस्ते संबंधितांना नियुक्तीपत्र देण्यात आले. शहनवाज शेख यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष तसेच मुरुड श्रीवर्धन तालुका निरीक्षक आणि खारघर शहराची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. जिम्मात पोटे यांची रायगड जिल्हा उपाध्यक्ष तसेच माणगाव महाड व पोलादपूर निरीक्षक आणि तळोजा फेज 2 ची जबाबदारी सोपवण्यात आली. याशिवाय नाझिया मुल्ला यांची पनवेल तालुका महिला अध्यक्षा तर इरम मुल्ला यांची तळोजा शहर महिला अध्यक्षा म्हणून नियुक्ती करण्यात आली. तळोजा वसाहतीतील मुस्लिम समाजासाठी मशिदीच्या भूखंडाची मागणी केल्यानंतर काही संघटनांनी त्याला विरोध करत आमदार प्रशांत ठाकूर यांना निवेदन दिले. मात्र मशिदीसाठी भूखंड मिळवण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे प्रसाद ढगे पाटील यांनी सांगितले. तसेच तळोजा वसाहतीतील रस्ते आणि पाणी पुरवठा यांच्यासह इतर प्रश्नांसाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तळोजा वसाहतीतून मुंब्रा बस सेवा सुरू करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी सहकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रसाद ढगे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सर्वप्रथम तळोजातील सर्व जनतेचा मी धन्यवाद व्यक्त करतो. सकाळपासून सोशल मीडियावर असू दे, प्रत्यक्षात भेट घेऊन असू दे, सर्वांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. सर्वांचा आभार. या सगळ्या पक्षवाढीची ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन या रायगड विभागाच्या पक्षवाढीची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे आली असताना मी सर्वप्रथम सन्माननीय इम्तियाज जलील साहेब महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या MIM यांचं धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि त्यामुळं त्या सर्व जनतेचं प्रेम या ठिकाणी मला भेटते. ह्या पक्षवाढीच्या निमित्तानं, ह्या वाढदिवसाच्या निमित्तानं पूर्वीपासून सतत MIMशी काम करत असताना ज्या सहकार्यांची साथ मला लाभलेली आहे त्या सहकाऱ्यांना आज पदनियुक्ती करत असताना मला खूप आनंद होतोय. त्यामध्ये शहनवाज शेख हे पहिल्यापासूनचे आमचे सहकारी आहेत, फार कष्टाळू आहेत. त्यांना जिल्हा उपाध्यक्ष रायगड या पदावर नियुक्ती सन्माननीय इम्तियाज जलील साहेब यांच्या आदेशानुसार आणि याशिवाय त्यांच्याकडे ॲडिशनल जबाबदारी मुरुड तालुका आणि श्रीवर्धन तालुक्याचं निरीक्षकपद ते तिथे चांगल्या प्रमाणात पक्ष वाढवतील. याशिवाय खारघर या शहराची अतिरिक्त भार त्यांच्यावर आहे. याशिवाय जिम्मात पोटे हे पहिल्या दिवसापासून पक्षप्रवेशापासून आमच्याबरोबर आहेत, कष्ट करत आहेत. त्यांना जिल्हा उपाध्यक्ष आणि माणगाव महाड आणि पोलादपूर या तालुक्यांची निरीक्षक म्हणून जबाबदारी दिलेली आहे. त्यांना शुभेच्छा देत असताना ते देखील त्या विभागामध्ये चांगल्या प्रकारे पक्ष वाढवतील. ह्याशिवाय तळोजा फेज 2 मध्ये सुद्धा जबाबदारी घेतील अशी अपेक्षा आहे. यानंतर नाझिया मुल्ला यांची पनवेल तालुका महिला सेलच्या अध्यक्षपदी नियुक्ती जबाबदारी या ठिकाणी दिलेली आहे. आम्हाला अपेक्षा आहे की पूर्ण तालुक्यामध्ये महिलांचं संघटन स्ट्रॉंग करण्यासाठी आणि AIMIM पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ते काम करतील. आणि सर्वात म्हणजे महिलांमध्ये सर्वात ॲक्टिव्ह आणि ह्या सगळ्या संघटन बांधणीचं ज्यांना क्रेडिट जातं, इरम मुल्ला या पहिल्यापासून आपल्याबरोबर कष्ट करत आहेत, संघर्ष करत आहेत. फेज 1च्या विशेष करून बांधणीमध्ये त्यांचं प्रमुख योगदान, एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून पहिल्यापासून राहिलेले आहे. त्यांना तळोजा शहराची जबाबदारी दिलेली आहे, महिला विभागाची. या सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा आणि पुढील वाटचालीमध्ये पक्षाच्या भरघोस योगदान राहील आणि सन्माननीय असदुद्दीन ओवैसी साहेब आणि इम्तियाज जलील साहेब यांचा विचार, सेक्युलर विचार हा तळागाळापर्यंत पोहोचवतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. इथल्या समाजाची परिस्थिती, इथल्या सामाजिक गरज पाहता अन्य ज्या मूलभूत गरजा आहेत त्याचबरोबर मस्जिदीची मागणी ही मस्जिदीच्या प्लॉटची मागणी ऑथेंटिक ज्याला म्हणतो की त्याच्यामध्ये आमच्या टीमनं
ज्या वेळेला सोसायटी फेडरेशनच्या विविध सोसायट्यामध्ये सभा होतात त्याच्यामध्ये कशा प्रकारचं आणि आमच्या सगळे जे अभ्यासू टीम आहे त्यानुसार 4000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट, कमीत कमी 4000 स्क्वेअर मीटरचा प्लॉट सदर मस्जिदीसाठी मिळावा. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी, मस्जिद असावी, गार्डन असावी, मेन म्हणजे पार्किंगची व्यवस्था. शुक्रवारच्या वेळेस किंवा अन्य वेळेस ज्या वेळेला नमाज पढण्यासाठी लोक येतात त्यावेळी गर्दी होत असते. पार्किंगची व्यवस्था, तिथं स्लॉटर हाऊस असावं, एखाद्या इस्तिम्यासाठी हॉल असावा, अशा प्रकारचा अभ्यासपूर्ण मागणी गेल्या 3 वर्षापासून आपण प्रशासनाकडे करतोय. त्यानुसार सिडको आणि महानगरपालिका प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत आणि गेल्या आंदोलनामध्ये हा विषय मांडला असता पनवेल महानगरपालिकेकडनं मुद्दा क्रमांक 8 अन्य ज्या मूलभूत सुविधाच्या बरोबर मुद्दा क्रमांक 8 जो होता तो मस्जिदीच्या प्लॉटच्या मागणी संदर्भात सकारात्मकता दाखवल्यानंतर काही संघटनांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे तगादा लावला आणि चुकीच्या प्रकारच्या अशा प्रकारचं मनोधारणा या ठिकाणी गैरसमज करण्यात आला. आज ना उद्या ह्या समाजाची मागणी ही आपल्याला पूर्ण करावी लागणार आहे आणि त्यासाठी शेवटपर्यंत आपण अभ्यासपूर्णरित्या आणि कायदेशीर मार्गाने याला फाईट देणार आहे. मस्जिदीचा प्लॉटचा मुद्दा हा धार्मिक मुद्दा नसून हा इथली सामाजिक गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील आहोत आणि राहणार आहोत. याशिवाय या महिला भगिनी ज्या वेळेला शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या तो उन्होंने हमको मस्जिद के प्लॉट के साथ साथ यहाँ के काफ़ी सारे तलोजा में रहने वाले लोगों के रिश्तेदार मुमरा में रहते हैं, तो जो बस एसटी का बस पनवेल से डायरेक्ट मुमरा जाता है वो तलोजा फेज़ 1 या फेज़ 2 से घूम के जाए और मॉर्निंग में एक बस हो कम से कम, हाँ, और इवनिंग में आने की बस हो, ऐसी डिमांड है. तो वो डिमांड के लिए पहले भी हमने लेटर दिया था और आज भी इसके लिए हम कोशिश करेंगे कि मुमरा बस तलोजा फेज़ 1 से यहाँ पे चालू हो जाए और अन्य सुविधा जो है, सबसे पहले गड्ढों के लिए हमने आंदोलन किया था. बहुत ही डेंजर परिस्थिती है, पानी की बहुत परिस्थिती है. त्या सगळ्या मागण्या घेऊन आपण पुढं जाणारच आहे. दवाखान्याची मागणी आहे, अग्निशमन, अनेक गोष्टी आहेत त्या समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा त्या शासनाकडनं सँक्शन करून घेण्यासाठी अहोरात्र मी आणि माझी टीम काम करेल अशी मी आपल्या सर्वांना तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ग्वाही देऊ इच्छितो. तलोजा फेज 1 या ठिकाणी आपण मस्जिदच्या प्लॉटची मागणी केलेली आहे. एमआयएम पक्ष जो आहे तो सेक्युलर पक्ष आहे असे इम्तियाज जलील साहेब वेळोवेळी बोलत असतात आणि म्हणूनच आपण एक मराठा समाजाचे असून देखील आपल्याला रायगड जिल्हा अध्यक्षपद दिलेलं आहे. तलोजा फेज 1 मध्ये मंदिरसाठी देखील या ठिकाणी अधिकृत एक कोणताच प्लॉट नाहीये, तर त्या मंदिरच्या प्लॉट संदर्भात आपण मागणी केलेली आहे का? मंदिरच्या प्लॉटच्या संदर्भात जर मागणी आली तर तशा प्रकारच्या ट्रस्ट आल्या तर नक्की आपण करू. पण त्या पत्रामध्ये जे महानगरपालिकेने जो पत्र आम्हाला दिलाय आणि आम्ही जे पत्र आंदोलनाच्या वेळी दिले होते त्याच्यामध्ये मुद्दा क्रमांक 7 जो आहे तो हिंदू स्मशानभूमीमध्ये अद्ययावत सुविधा नाही आहेत. तर त्याच्यामध्ये महानगरपालिकेने त्यासाठी सुद्धा सकारात्मकता दाखवलेली की हिंदू स्मशानभूमीमध्ये पाण्याची व्यवस्था असेल, अन्य ज्या बेसिक गोष्टी असतील आणि एक अद्ययावत स्मशानभूमी जी आहे ती व्हावी ह्या दृष्टिकोनातनं त्यांनी सकारात्मकता दाखवलेली आहे. आणि मंदिराचा मुद्दा जर तशा प्रकारचा आला तर ती सुद्धा आपण बेसिक नीड म्हणून आपण करू. याशिवाय प्रचंड प्रमाणात खड्ड्यांची अव्यवस्था रस्त्यांची आणि महानगर गॅसने बेदरकारपणे केलेल्या कारभारासाठी आम्हाला कितीही वेळा आंदोलन करावं लागेल तरी चालेल. अनेक लोकांचे जीव गेले, ॲक्सिडेंट झाला. माझे स्वतःचे कार्यकर्ते हे खड्ड्यामुळे तिच्या पायाला अजूनसुद्धा जखम, असे 10 ते 20 ॲक्सिडेंट दररोज होतात. आणि इथल्या प्रशासनाचं आणि इथल्या लोकप्रतिनिधींचं, नगरसेवकांचं याकडे लक्ष नाही, त्यांना काही पडलेली नाही. त्यामुळं याकडे आता आम्हाला आमच्या पक्षालाच लक्ष द्यावं लागणार आहे.
परंतु आज फार काही आक्रमक आजच्या शुभ क्षणी बोलू इच्छित नाही, पण ज्यावेळी आक्रमक भूमिका घ्यायची त्यावेळी आम्ही निश्चितपणे या महानगर गॅसवर आणि या सगळ्या खड्ड्यांच्या समस्यावर घेऊ.